नमस्कार मंडळी, मराठी राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजचे पंचांग, आजचा शुभ अंक म्हणजेच लकी नंबर, आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाणार आहे. या व्यतिरिक्त 12 राशींचं सविस्तर राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमची राशी कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पाहूया आजचे पंचांग. तारीख 26 जुलै 2026. तिथी द्वादशी. वार रविवार. नक्षत्र ज्येष्ठा. योग इंद्रा. करण बालव आणि कौलव. आजची चंद्र राशी आहे वृश्चिक राशी. आजचा राहुकाळ सायंकाळी 5:33 पासून रात्री 7:17 मंडळी, राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मग सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. आजचा दिवस तुमच्या राशीच्या व्यक्तींसाठी उत्साह, जबाबदारी आणि नवीन संधी घेऊन येण्याची दाट शक्यता आहे. सकाळी मनामध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवेल आणि अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्याची इच्छा वाढेल. कामाच्या ठिकाणी शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास चांगलेच यश मिळू शकते. सहकार्यांशी सौम्यप्रमाणे वागल्यास वातावरण अनुकूल राहील. व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळू शकतो. मात्र कोणत्याही आर्थिक व्यवहार करताना कागदपत्र तपासून मगच करा. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला भविष्यासाठी उपयोगी ठरू शकतो. विद्यार्थी असाल तर अभ्यासात सातत्य ठेवावे लागेल आणि मोबाईलचा वापर, अनावश्यक वापर टाळावा लागेल. प्रेमसंबंधांमध्ये स्पष्ट संवाद ठेवा. गैरसमज वाढू देऊ नका. वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास आणि समजूतदारपणा तुमचं नातं अधिक मजबूत करेल. आरोग्याच्या बाबतीत वेळेवर जेवण, पुरेसं पाणी आणि हलका आहार यासोबतच व्यायामाकडे अधिक लक्ष द्या. मानसिक शांततेसाठी काही वेळ ध्यान किंवा प्राणायाम करावा लागेल. प्रवासाची शक्यता असल्यास आवश्यक वस्तू आधीच तयार ठेवा. आज प्रवास होऊ शकतो. नवीन कामाची सुरुवात करताना घाई करू नका. योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या. दिवसभर सकारात्मक विचार ठेवल्यास लहान सहान अडचणी सहज दूर होतील. तुमच्या मेहनतीचं आज कौतुक होण्याची शक्यता आहे. इतरांना मदत करण्याची संधी मिळाल्यास ती मनापासून स्वीकारा. ओम ह्रीम क्लीम मंगलाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा आणि उद्याच्या नियोजनासाठी थोडा वेळ द्या. दिवसाच्या शेवटी कृतज्ञता व्यक्त करा आणि मनात चांगली भावना ठेवा. रोज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. वृषभ राशी. आजचा दिवस तुमच्या राशीच्या व्यक्तींसाठी शांतपणे प्रगती करण्याचा संकेत देणारा ठरू शकतो. सकाळपासून मनामध्ये स्थिरता राहील आणि महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून नवीन मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. शक्यतो ती आत्मविश्वासाने स्वीकारल्यास भविष्यात चांगले परिणाम मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांशी नम्रपणे संवाद साधावा. त्यामुळे परस्पर विश्वास वाढेल आणि नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत उत्पन्न आणि खर्च
यांचा योग्य ताळमेळ राखणे आवश्यक राहील. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून निर्णय घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि प्रिय व्यक्तीसोबत घालवलेला वेळ मनाला समाधान देईल. एखाद्या जुन्या मित्राकडून चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नियमित सराव सुरू ठेवावा. प्रेमसंबंधात विश्वास आणि स्पष्ट संवाद यांना महत्त्व द्या. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेतल्यास नाते अधिक दृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत पचनाची काळजी घ्या. वेळेवर जेवण आणि हलका आहार घ्या. पुरेसे पाणी प्या आणि चालण्याचा किंवा हलका व्यायाम करा. मानसिक ताण टाळण्यासाठी सकारात्मक विचार ठेवणे उपयुक्त ठरेल. आज कोणाच्याही बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी संयम बाळगा. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास दिवस अधिक लाभदायक ठरेल. आज ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा ब्रह्ममुहूर्तावर 108 वेळा जप केल्यास मनाला स्थिरता लाभेल आणि आत्मविश्वास वाढेल. सकारात्मक विचारांची प्रेरणा मिळू शकते. दिवसाच्या शेवटी तुमच्या यशासाठी कृतज्ञता व्यक्त करा आणि उद्याची योजना शांत मनाने तयार करा. आज सकाळी घरातील तुळशीच्या रोपाला स्वच्छ पाणी घाला. रोजचा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. मिथुन राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या राशीच्या व्यक्तींसाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आणि नवीन अनुभव स्वीकारण्याचा ठरू शकतो. सकाळच्या वेळेला काही कामं अपेक्षेपेक्षा संथ गतीने सुरू होतील, परंतु दुपारनंतर परिस्थिती तुमच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे. तुमच्या संवाद कौशल्यामुळे अनेक अडथळे सहज दूर होऊ शकतात. कार्यालयात नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळाल्यास आत्मविश्वासाने आपलं मत व्यक्त करा. व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्यास चांगला लाभ मिळू शकतो. आज कोणालाही आश्वासन देताना आपल्या क्षमतेचा आधी योग्य अंदाज घ्या. आर्थिक बाबतीत लहान बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. अनावश्यक वस्तूंवर खर्च करणे टाळणे हिताचे ठरेल. कुटुंबात एखाद्या छोट्या विषयावर मोठी चर्चा होऊ शकते, परंतु संयमाने बोलल्यास वातावरण लगेच शांत होईल. भावंडांशी संवाद वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे. विद्यार्थी असाल तर नवीन विषय शिकण्यावर भर द्या, कारण ग्रहस्थिती ज्ञान आणि आत्मसात करण्यासाठी अनुकूल संकेत देत आहे. प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा आणि विश्वास यांना सर्वाधिक महत्त्व द्या. वैवाहिक जीवनात एकत्र वेळ घालवल्याने नात्यातील जवळीक वाढेल आणि प्रेमात यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने डोळ्यांना आणि मनाला विश्रांती देणे आवश्यक आहे. मोबाईल किंवा टीव्हीच्या स्क्रीनसमोर जास्त वेळ काम करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे लागेल आणि हलका आहार घ्यावा लागेल. जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा आणि साखरेचा कमीत कमी वापर करा. आज एखादी अनपेक्षित माहिती तुमच्यासाठी भविष्यात उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐका. आज ओम बूम बुधाय नमहा या मंत्राचा ब्रह्ममुहूर्तावर 108 वेळा श्रद्धेने जप करा. त्यामुळे तुमच्या कामाला गती येईल. रोजचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.
आजचा शुभ अंक आहे 3 आणि 8. कर्क राशी. आजचा दिवस तुमच्या राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक समतोल आणि संयम राखण्याचा ठरू शकतो. सकाळच्या वेळेला काही अनपेक्षित बदल घडल्यामुळे सुरुवातीला थोडीशी धावपळ होईल, परंतु कामाच्या योग्य नियोजनामुळे सर्व कामं वेळेत पूर्ण होतील. आज तुम्हाला एखादी नवीन संधी मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदार स्वभावाचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठांनी दिलेले काम मनापासून पूर्ण केल्यास भविष्यात आणखीन नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आज व्यवसाय करणाऱ्यांनी जुन्या ग्राहकांशी संपर्क वाढवून त्यातून लाभदायक व्यवहार करावेत. आर्थिक बाबतीत आज सावध राहणे आवश्यक आहे. कोणालाही विचार न करता पैसे उधार देणे टाळा आणि खर्च करताना प्राधान्यक्रम ठरवा, जेणेकरून खिशावर परिणाम होणार नाही. कुटुंबामध्ये एखाद्या आनंदाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मनापासून स्वीकारल्यास महत्त्वाचा निर्णय सोपा होईल. विद्यार्थ्यांनी आज पाठांतरापेक्षा विषय समजून घेण्यास अधिक भर द्यावा. नवीन कौशल्य शिकण्याची उत्सुकता भविष्यात उपयुक्त ठरेल. प्रेमसंबंधांमध्ये स्वतःचं बोलणं आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करा. मनात कोणतीही शंका साठवून ठेवू नका. वैवाहिक जीवनात जोडीदारांच्या मताचा आदर करा, त्यामुळे नातं दृढ होण्यास मदत होईल. आरोग्याच्या दृष्टीने पुरेशी झोप घ्या आणि मानसिक तणाव कमी ठेवा. संध्याकाळच्या वेळेला काही वेळ निसर्गात फिरल्याने मनाला ताजेपणा मिळेल. आज कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, त्यापूर्वी सत्यता तपासा. तुमच्या शांत स्वभावामुळे कठीण परिस्थिती तुम्ही सहज हाताळाल. आज सकाळी स्वच्छ पाण्यात काही पांढरी फुलं अर्पण करून देवाला वाहावीत. ओम सोम सोमाय नमा या मंत्राचा 108 वेळा जप करा. व्हिडिओ रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. सिंह राशी. आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि योग्य निर्णय क्षमता दाखवणारा ठरू शकतो. दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. मनात नवीन योजना आकार घेऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना महत्त्वाच्या बैठकीत किंवा चर्चेत स्वतःची भूमिका प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कामातील स्पष्टता आणि शिस्त वरिष्ठांच्या नजरेत भर पाडू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन ग्राहकांशी संपर्क वाढवण्यावर भर द्यावा. आज केलेला संवाद भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक बाबतीत उत्पन्नता स्थिरता राहील, परंतु प्रतिष्ठेपोटी अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. लहान भावंडांशी प्रेमाने बोलल्यास नात्यातील जवळीकता वाढेल. विद्यार्थ्यांनी आज सर्जनशील विषयांवर अधिक लक्ष केंद्रित करावे. कला, लेखन आणि सादरीकरणाशी संबंधित कामांमध्ये चांगली प्रगती दिसू शकते. प्रेमसंबंधात जोडीदाराला वेळ देणे आणि त्याचे विचार शांतपणे ऐकणे आवश्यक ठरेल. वैवाहिक जीवनात एकत्रित निर्णय घेतल्यास घरातील वातावरण अधिक आनंदी होईल. आरोग्याच्या दृष्टीने शरीराला पुरेशी विश्रांती द्या आणि उन्हामध्ये जास्त वेळ राहणे टाळा. हलका व्यायाम आणि संतुलित आहार दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवेल. आज एखादी
जुनी योजना पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. आत्मविश्वास ठेवल्यामुळे कोणताही निर्णय घेताना इतरांचेही मत ऐका. तुमच्या सकारात्मक वागणुकीमुळे आज अनेक लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा ब्रह्ममुहूर्तावर 108 वेळा जप केल्याने आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि कार्यातील यशाची प्रेरणा वाढेल. आज प्रयत्नांचा आनंद घ्या आणि उद्याच्या संधीसाठी स्वतःला तयार करण्याची गरज राहील. रोजचा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आजचा शुभ अंक आहे 5 आणि 0. कन्या राशी. आजचा दिवस तुमच्या राशीच्या व्यक्तींसाठी बारकाईने निरीक्षण करण्याचा आणि छोट्या गोष्टींमधून मोठा फायदा मिळवण्याचा ठरू शकतो. सकाळपासूनच काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्या समोर येऊ शकतात, परंतु तुमची नियोजन करण्याची क्षमता त्यांना हाताळण्यासाठी सहज मदत करेल. कामाच्या ठिकाणी अपूर्ण माहिती किंवा दुर्लक्षित तपशील तुमच्या लक्षात येऊ शकतो, ज्यामुळे संभाव्य अडचणी किंवा अडथळे टाळता येतील. नोकरी करणाऱ्यांनी आजचा दिवस तुमचं कौशल्य दाखवण्याचा आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवहारातील कागदपत्रे आणि आकडेवारी पुन्हा एकदा तपासून पाहावी आणि मगच निर्णय घ्यावा. आर्थिक बाबतीत आज स्थिरता दिसेल, परंतु मोठ्या जोखमीची गुंतवणूक टाळणे योग्य राहील. घरातील वातावरण शांत राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्यांसोबत भविष्यासंदर्भात उपयुक्त चर्चा होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आज एकाग्रता वाढवण्याचा दिवस ठरेल. कठीण वाटणारे विषय समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षेपेक्षा चांगली प्रगती होऊ शकते. प्रेमसंबंधात लहान सहान चुका काढण्याऐवजी नात्यातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. वैवाहिक जीवनात परस्पर सहकार्यामुळे अनेक कामं सहज पूर्ण होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत पोटाशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी स्वच्छ आणि हलका आहार घ्या. दिवसभरात थोडा वेळ स्वतःच्या आवडीनिवडींसाठी राखून ठेवा. कोणतीही बातमी ऐकल्यावर तिची खात्री करूनच पुढील पाऊल उचला. तुमची विश्लेषण करण्याची क्षमता आज अनेक ठिकाणी उपयोगी पडू शकते. घाईपेक्षा अचूक काम करण्यावर महत्त्व द्या, त्यामुळे दिवस अधिक फलदायी ठरेल. आज सकाळी एखाद्या हिरव्या रंगाच्या एखाद्या रोपाला पाणी घालून त्याची मनापासून काळजी घ्या. ब्रह्ममुहूर्तावर ओम ऐं बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास बुद्धीची वाढ होईल, एकाग्रता वाढेल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल. दिवसाच्या शेवटी कामाचं समाधान अनुभवाल. रोजच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. तूळ राशी. आजचा दिवस तुमच्या राशीच्या व्यक्तींसाठी संतुलित विचार, योग्य संवाद आणि नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा ठरू शकतो. सकाळपासून मनात अनेक कल्पना येतील, परंतु कोणतीही गोष्ट अधिक पूर्ण करण्याची, त्याचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यामुळे अधिक यशस्वी दिवस जाईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या शांत स्वभावामुळे एखादा मोठा वाद मिटण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला नवीन मोठी संधी मिळू शकते. सहकाऱ्यांसोबत जुळवून घेतल्याने नवीन जबाबदाऱ्या आणि आत्मविश्वासाने पार पाडता येतील. व्यवसाय करणाऱ्यांनी आज ग्राहकांच्या अपेक्षा समजून घ्या, त्याचा दीर्घकालीन लाभ तुम्हाला मिळेल. आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा विचार करणे फायदेशीर ठरू शकते. खर्च करताना आवश्यक आणि अनावश्यक गोष्टींमधला फरक
तुम्हाला कळला पाहिजे. कुटुंबात एखाद्या आनंददायी कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. घरातील वातावरण प्रेमळ राहील. ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा आणि उपयोगाचा महत्त्वाचा सल्ला तुमच्या निर्णय घेण्यात मदत होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी आज समूहाने अभ्यास केल्यास नवीन माहिती सहज समजेल. कला, संगीत आणि डिझाईनशी संबंधित व्यक्तींना प्रेरणादायी कल्पना मिळू शकतात. प्रेमसंबंधात मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करा. आज वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत नवीन योजना आखण्याची संधी मिळेल. आज संवादामुळे गैरसमज दूर होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवसभर पाणी पिण्याचे प्रमाण योग्य ठेवा आणि गोड पदार्थांचे प्रमाण मर्यादित करा. संध्याकाळच्या वेळेला मोकळ्या हवेत फिरल्याने मानसिक ताजेपणा मिळेल आणि आज जुन्या मित्रमैत्रिणींशी गप्पा होतील, त्यामुळे आनंद वाटेल. ओम शुक्राय नमः या मंत्राचा ब्रह्ममुहूर्तावर 108 वेळा जप केल्याने मनात शांतता जाणवेल. आज तुम्हाला तुमच्या निर्णयातील स्पष्टता वाढण्यास मदत होईल आणि दिवसाच्या शेवटी स्वतःच्या प्रगतीचे शांतपणे विचार करा. रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. वृश्चिक राशी. आजचा दिवस तुमच्या राशीच्या व्यक्तींसाठी अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा आणि योग्य वेळी योग्य कृती करण्याचा ठरू शकतो. सकाळी एखादा अनपेक्षित संदेश किंवा माहिती मिळाल्यामुळे दिवसाचं नियोजन बदलावे लागू शकते. आज गुप्त किंवा महत्त्वाची माहिती हाताळताना विशेष सावधगिरी बाळगा. आज परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता पुढे नेईल. नोकरी करणाऱ्यांनी सावध रहा. गुप्त शत्रूंपासून त्रास आहे. तुमची मेहनत शांतपणे सुरू ठेवा, कारण तिचे फळ योग्य वेळी मिळण्याची शक्यता दाट आहे. व्यवसाय करणाऱ्यांना जुन्या संपर्कातून नवीन कामाची संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत आज मोठा धोका घेण्यापेक्षा स्थिर आणि सुरक्षित निर्णय घेणे लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या विषयांवर अधिक वेळ लक्ष दिल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसू शकतात. संयम आणि समजूतदारपणामुळे आज कामाच्या ठिकाणी वातावरण शांत होईल. तांत्रिक आणि विश्लेषण क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहू शकतो. प्रेमसंबंधात शंका घेण्याऐवजी मोकळेपणाने संवाद साधा. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. आरोग्याच्या दृष्टीने थकवा जाणवू शकतो. कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती घेणे आवश्यक ठरेल. तिखट आणि जड पदार्थांचे प्रमाण कमी ठेवा. आज कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. स्वतः पाहिले किंवा खात्री झाली तरच निर्णय घ्या. तुमचा संयम आणि निरीक्षण शक्ती आज अनेक ठिकाणी तुमची ताकद ठरेल. आजचा उपाय: सकाळी स्वच्छ पाण्यात लाल फुलं टाकून देवाला अर्पण करा. शांत मनाने मंत्राचे स्मरण करा. या उपायाने मनातील अस्थिरता कमी होऊन धैर्य आणि सकारात्मक विचार वाढेल. ओम नमः शिवाय या मंत्राचा ब्रह्ममुहूर्तावर 108 वेळा जप करा. मानसिक स्थैर्य लाभेल. आज तुमच्या अंतर्मनाची ताकद वाढेल. शांतपणे विचार करावा. रोजच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आजचा शुभ अंक आहे 3 आणि 8. धनु राशी. आजचा दिवस नवीन दिशा शोधण्याचा आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा ठरू शकतो. सकाळी एखादी छोटी प्रेरणादायी घटना तुमच्या दिवसभराच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवू शकते.
कामाच्या ठिकाणी तुमची दूरदृष्टी आणि स्पष्ट विचार अनेकांना प्रभावित करतील. एखाद्या नवीन प्रकल्पाची किंवा मोठ्या संधीची जबाबदारी तुमच्यावर पडेल. आजचा दिवस अनुकूल राहू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी बाजारातील बदलांकडे लक्ष ठेवावे लागेल, कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय भविष्यात चांगले लाभ देऊ शकतो. आर्थिक बाबतीत उत्पन्नता स्थिर राहील आणि एखाद्या प्रेमळ नातेवाईकांशी झालेली भेट मनाला समाधान देईल. विद्यार्थ्यांनी आज फक्त गुणांवर लक्ष न देता अभ्यास आणि ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करावा. नवीन भाषा आणि कौशल्य शिकले तर भविष्यातील अभ्यासक्रम सुरळीत पार पडेल. नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला ठरू शकतो. प्रेमसंबंधात प्रामाणिक संवाद ठेवा, त्यामुळे नात्यातील विश्वास वाढेल. जीवनात एकमेकांच्या स्वप्नांना प्रोत्साहन दिल्याने नातं अधिक सुंदर बनेल. आरोग्याच्या दृष्टीने नियमित चालणे, पुरेसा व्यायाम, पाणी आणि विश्रांती आवश्यक ठरेल. दीर्घकाळ एकाच जागी बसून काम करणाऱ्यांनी शारीरिक हालचाल वाढवावी. एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. सल्ला ऐकताना मन मोकळे ठेवा आणि घाईघाईत कोणतेही आश्वासन देऊ नका. आज सकाळी पिवळ्या फुलांसह भगवान विष्णूचे स्मरण करून गरजूंना हरभरे किंवा केळीचे दान करा. यामुळे मनातील शुभ विचार वाढण्यास मदत होईल. ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा ब्रह्ममुहूर्तावर किंवा जसा वेळ मिळेल तसा 108 वेळा श्रद्धेने जप करा. त्यामुळे आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढण्यास मदत मिळू शकते. मित्रांनो, रोजचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. मकर राशी. आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी शिस्त, सातत्य आणि जबाबदारीच्या जोरावर प्रगती साधण्याचा ठरू शकतो. सकाळच्या वेळेला काही महत्त्वाची कामं अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून विश्वासाची अशी नवीन संधी किंवा जबाबदारी मिळू शकते. प्रत्येक काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्याची तुमची सवय आज विशेष उपयोगी पडेल. व्यवसाय करणाऱ्यांनी जुने व्यवहार पूर्ण करण्यावर भर द्यावा, कारण त्यामुळेच भविष्यातील आर्थिक सुधारणा होऊ शकते. नवीन भागीदारी करताना सर्व अटी काळजीपूर्वक तपासा. त्यामुळे आर्थिक बाबतीत उत्पन्न स्थिर राहील. मात्र भविष्यातील गरजांचा विचार करून बचतीवर अधिक लक्ष देणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी पडू शकतो. शांतपणे मार्गदर्शन घेतल्यास घरातील वातावरण अधिक उत्साही राहील. विद्यार्थ्यांनी आज वेळेचे योग्य नियोजन करण्यास शिकायला पाहिजे. त्यामुळे अपेक्षित प्रगती साधता येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी नियमित सराव महत्त्वाचा राहील. प्रेमसंबंधात हट्टीपणा टाळा आणि समोरच्या व्यक्तीचं मत समजून घेण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात जबाबदाऱ्या वाटून घेतल्यास परस्पर आदर वाढेल आणि कामं वेळच्या वेळी पूर्ण होतील. आरोग्याच्या दृष्टीने बघितल्यास सांधे, पाठ किंवा थकवा जाणवल्यास विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. भविष्यात त्रास होऊ शकतो. हलका व्यायाम आणि संतुलित आहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज
कोणाच्याही चुकीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दुसऱ्यांविषयी चुकीचं मत तयार करू नका. संयम आणि वास्तविक दृष्टिकोन तुम्हाला मार्ग दाखवेल. ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा ब्रह्ममुहूर्तावर 108 वेळा जप करा. त्यामुळे धनलाभ होण्यास मदत मिळेल. रोजच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आजचा शुभ अंक आहे 5 आणि 0. कुंभ राशी. आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी नवीन विचारांना योग्य दिशा देणारा आणि अनपेक्षित संधी ओळखण्याचा ठरू शकतो. सकाळच्या वेळेला एखादी कल्पना किंवा सूचना तुमच्या मनात नवीन उत्साह आणि नवीन काळजी निर्माण करू शकते. कामाच्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी वाट किंवा दृष्टिकोन स्वीकारल्यास 100% चांगले परिणाम पाहावयास मिळतील. सहकार्यांशी मोकळा संवाद ठेवल्याने अनेक प्रश्न आरामात सुटतील. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन ग्राहकांपेक्षा जुन्या विश्वासू ग्राहकांशी संबंध अधिक मजबूत करण्यावर भर द्यावा. आर्थिक बाबतीत नियमित उत्पन्न कायम राहील, परंतु छोट्या प्रमाणात बचत केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. आज अनावश्यक ऑनलाईन खरेदी टाळणे योग्य ठरेल. भविष्यातील उद्दिष्टांसाठी निर्णय चुकू शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक चर्चा करा. घरातील लहान मुलांना वेळ दिल्याने मन हलके आणि आनंदी राहील. विद्यार्थी असाल तर आज केवळ अभ्यास न करता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. कृती केल्याने जास्त लक्षात राहतं, लक्षात ठेवा. तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन कल्पना सुचू शकतात. प्रेमसंबंधात जोडीदाराच्या स्वातंत्र्याचा आणि मतांचा आदर करा, त्यामुळे विश्वास वाढेल. दोघांनीही जीवनात एकत्रितपणे आर्थिक नियोजन करणे लाभदायक ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने पुरेशी झोप घेणे फायदेशीर ठरेल. सतत मोबाईल किंवा संगणक वापरत असल्यास डोळ्यांना विश्रांती देणे आवश्यक आहे. ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा ब्रह्ममुहूर्तावर 108 वेळेला जप करावा. सकाळी नाही जमलं तर दिवसभरात मंत्रजप करू शकता. दिवसाच्या शेवटी स्वतःच्या प्रगतीकडे शांतपणे पहा आणि प्रत्येक छोट्या यशाचा आनंद मनापासून साजरा करा. आजचा दिवस अतिशय चांगला जाईल. रोजच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. मीन राशी. आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी अंतर्ज्ञान, सर्जनशीलता आणि मनःशांती यांचा सुंदर संगम घेऊन येऊ शकतो. सकाळी एखादा शांत क्षण तुमच्या मनात नवीन प्रेरणा निर्माण करू शकतो. बराच काळ मनात असलेली कल्पना आज प्रत्यक्षात आणण्याची इच्छा वाढेल. नोकरी करणाऱ्यांनी कामातील लहान सहान तपशिलांकडे लक्ष दिल्यास वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवणे हेच सर्वात मोठे यश ठरेल. आर्थिक बाबतीत स्थिरता दिसेल, मात्र भरभराटीसाठी योग्य उपाययोजना कराव्या लागतील. भावनेच्या भरात कोणतीही खरेदी किंवा आर्थिक मदत करण्यापूर्वी 1000 वेळा विचार करा. कुटुंबातील वातावरण शांत आणि प्रेमळ राहील. एखाद्या जुन्या आठवणीमुळे मन भावुक होऊ शकतं आणि डोळ्यात पाणी येऊ शकतं. त्या आठवणीमुळे तुम्हाला सकारात्मक दिशा मिळेल. विद्यार्थी असाल तर अभ्यासासोबत स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करा, त्यामुळे चांगलीच प्रगती होईल. कला, लेखन, संगीत किंवा डिझाईन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना अनोखी नवीन संधी मिळू शकते.
प्रेमसंबंधांमध्ये शब्दापेक्षा कृतीला अधिक महत्त्व द्या. जोडीदाराच्या छोट्या छोट्या भावना समजून घेतल्यास नात्यातील विश्वास अधिक वाढण्यास मदत होईल. वैवाहिक जीवनात एकत्र वेळ घालवल्याने आनंदाचे क्षण जगता येतील. आरोग्याच्या दृष्टीने पायांची काळजी घ्यावी. दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे आणि जास्त काळ उपाशी राहणे टाळा, अन्यथा अपचनासारखे विकार जडू शकतात. संध्याकाळच्या वेळेला काही वेळ ध्यान किंवा शांत संगीत ऐकल्याने मानसिक ताण कमी होईल. आज कोणाच्याही नकारात्मक बोलण्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. तुमची संवेदनशीलता हीच तुमची ताकद आहे. फक्त तिचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. आज सकाळी भगवान विष्णूंना पिवळे फूल अर्पण करून शांतपणे प्रार्थना करा. शक्य असल्यास गरजूंना मदत करा, दान करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा ब्रह्ममुहूर्तावर 108 वेळा जप केल्यास मनशांती लाभेल. रोजच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7.